अंबादास आणि गणेश मुंबईत पळून आले ती तारीख होती 5 जुलै 2010. त्यानंतर त्यांच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं होतं. ते आमचे पाहुणे म्हणजे त्याचा मामा एक पोलीसमध्ये आहे, गंगाखेड तालुका ह्या पोलीस स्टेशनला. मग आम्ही त्यांना फोन केला की आपल्या घरी अशी अशी घटना झालेली आहे. त्यांनी असं सांगितलं की काही अडचण नाही, तुम्ही काळजी घेऊ नका आणि मी बघतो. आणि तुम्ही एवढंच करा की पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे करा. तर आम्हाला असं भेव पडलं की म्हणजे आमच्या लक्षामध्ये पोलीस म्हणलं की खूप आम्हाला भेव वाटतं. त्याच्यामध्ये खूप आम्हाला म्हणजे बघितलं तर असं आम्ही घाबरतो. अशा परिस्थितीतले आम्ही माणसं. तर नाविलाजानं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथं अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही लावू तपास, काय हरकत नाही. परत मग आमची म्हणजे मनस्थिती ठीक नसल्यामुळं परत आम्ही पाहुण्याला भेटलो, नेमकं आता काय करायचं. तर मग त्याच्या आम्ही काही कॉफ्या तयार केल्या. त्या अर्जाच्या कॉफ्या तयार करून शिने नांदेड पोलीस स्टेशन, परभणी, परळी, आंबेजोगाई, लातूर असं काही बरेच पोलीस स्टेशनला आम्ही म्हणजे ते एक एक कॉफी देत गेलो. अंबादास आणि गणेश किती दिवस कुठे राहतायत, काय करतायत याचा अंदाज बांधणंच त्यांच्या आई वडिलांसाठी कठीण होतं. असं वाटायचं मला, माझं लेकरू कुठे गेलं असन का, काय झालं असन का त्याला, असं काय बी जीवाला म्हणजे वाटायचे. की मी 2 दिवस चूल स्वयंपाक करायचे. घरी बसायला गेलं तर मनस्थिती बरोबर नाही, काम करण्यावर लक्ष नाही. मग आम्ही प्रत्यक्ष फिरायला निघालो, म्हणजे त्याला हुडकण्याच्या ह्याच्यामध्ये. मग आम्हाला असं की घराबाहेर आम्ही पडल्यानंतर आम्हाला पाहुणे भेटले. ते पाहुणे म्हणले आपण कुठं म्हणून शोधणार, कुठं कुठं जाणार. ते बी खरंच आहे म्हणलं, ठीक आहे. मग आपण नेमकं करायचं काय. तर ते म्हणले आता ते खेडेगावच्या पद्धतीनं ते गणित करून ते ब्राह्मण लोक ते पाहतात, म्हणजे कोण्या दिशेला गेला, काय गेला, कसं आहे काय. वाटत होतं कवा कवा येईल आणि कवा कवा नाही. कोणाला विचारायचं, माझा मुलगा इकडे दिसला का, माझा मुलगा तिकडे दिसला का, तुम्ही हुडकू लागा. कोण्या जाणत्याकडे जायचं, कोण्या वैदाकडे जायचं, त्यानं सांगायचं चांगलं आहे. गणेशच्या वडिलांना तर कल्पनाच नव्हती आपला मुलगा मुंबईत जाऊन पोहोचलाय. घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नेमकं आता जायचं कुठं हुडकायला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो इथनं गंगाखेडला. गंगाखेडला गेल्याच्या नंतर आम्हाला एक ऑटोवाला सापडला. त्यांनी म्हणला 5 वाजता मुलगा मला भेटला होता आणि त्याच्यानंतरचं मला काही माहिती नाही. ठीक आहे म्हणलं. गंगाखेडमध्ये काय ओळखी होत्या तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. ते म्हणणे काहीच आम्हाला तपास लागलेला नाही. त्याच्यानंतर मग नांदेडला गेलो. नांदेडमध्ये फिरायचं म्हणजे असं रेल्वे स्टेशन, बस स्टँड, असं कुठं मेन रस्ते कुठंतरी सापडेल का, कुठं म्हणजे हॉटेलामध्ये काम करतो का, असं काही आमच्या मनाची एक शंका. मग ह्या शंकेतून तिथं काहीच आम्हाला यश आलं नाही. अंबादास लातूरमध्ये कामाला गेला असावा असं अंबादासच्या वडिलांना वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही परभणी बघितली. तशीच म्हणजे मी गावी आलोच नाही परत, म्हणजे घरनं परत जे गेलो ते गावी आलो नाही. मग परभणी बघितली, त्याच्यानंतर परळी बघितली, परत लातूरला गेलो. मग लातूरला गेल्यानंतर लातूरचं रेल्वे स्टेशन, बस स्टँड जे काय आपल्याला बघायचं होतं तेवढं बघितलं. ते काहीच नाही मिळ लागलं. असंच कोणती सोयीर धैर्य आले त्याला पण विचारायचं येईन का नाही, बसन का नाही, असंच शोध करायचं. कुठं जायचं नाही, यायचं नाही का नाही. त्याच्या वडिलांना हुडकायचं आणि मी घरातच बसायचं. बाया माणसानं कुठं जायचं. शोधून शोधून थकले की गणेशचे वडील भूतकाळात जायचे. आपलं काही चुकलं का, काय हवं होतं गणेशला, सारखं सारखं ते आठवत होते. एखादी घटना आठवायची आणि मग त्यातून ते अंदाज बांधायचा प्रयत्न करायचे. मी तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणार. मी म्हणलं असं वेगळं करून काय दाखवणार. तुम्ही शेतकरी म्हणला, मी तुम्ही रोज उठणार, आऊत आणणार, हे करणार ते करणार, हे माझ्याच्याने नाही होणार. मी काहीतरी दुकान छोटं मोठं टाकील किंवा काहीतरी करीन.
4 पैसे जमल्यानंतर. मी त्याला असं म्हणलं की आपल्याकडे 4 पैसे जमणं हे शक्य नाही आणि तुझे स्वप्न हे पूर्ण होणार नाही. काका 2 वडापाव द्या. कितना हुआ? एक भजिया पाव. हाँ, एक भजिया पाव, तीखा चटनी चाहिए और 2 बड़ा पाव. ते रस्त्यामध्ये म्हणलं एक माणूस काम करतात का म्हणलं. तिथे स्टेशनच्या बाहेर म्हणलं काम करतात गाडीवर वडापाव. आम्ही म्हणलं नाही. म्हणलं ते जरा अलगच वाटलं. म्हणजे अलग म्हणजे अवतार म्हणजे कुठं न्यायची वगैरे काय करायची त्याच्यामुळे नकोच म्हणलं. आता काय करायचं. तिथं येऊन पुन्हा स्टेशनच सापडून गेलं आम्हाला. फिटी स्टेशन सापडून घेते. दुसरं स्टेशन आहे लोकलचं तिथं चर्चगेट का काहीतरी. तिथंच जायचं सदा आम्ही फिरून यायचं. तिथंच जायचं अजून तिथंच जायचं. आणि पुन्हा एका माणसाला विचारलं. ते म्हणलं 2 नंबरनं जा म्हणलं खालून. खालून वाटेल तुम्ही जा म्हणला. तुम्ही निघता तिथं. मुंबईमध्ये करायचं काय याचाच विचार करत त्या दोघांचेही पाय पुन्हा स्टेशनकडे वळले.